नमस्कार, मी विद्या स्वागत करते तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। बघा, आजच्या व्हिडिओमधून आपण संक्रांतीला आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत आणि कोणते रंग हे शुभ आहेत हे बघायचं आहेत आणि कोणत्या कलरच्या साड्या आपल्याला हे घालायच्या नाही आहेत हे ह्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात। बघा, आता जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती ही साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीचा हा सण सर्व वाईटांवरती चांगल्याचा विजय आहे। म्हणजे आपल्या कितीही वाईट कोणाशी संबंध असू द्या, पण म्हणतात ना, संक्रांत आली की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आणि सगळ्यांनी हा गोड करण्याचा सण असतो। सगळ्यांना सगळं आपण वाईट विसरून जायचं असतं आणि सगळ्या नव्याने सुरुवात करायची असते बघा। आणि गोड गोड बोलायचं असतं। सर्वजण हेच म्हणतात की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आता आपल्याला उत्सुकता लागते ती आपल्याला कोणत्या कलरची साडी घालायची आहे, कोणत्या कलरच्या त्याच्यावर आपण मॅचिंग बघा बांगड्याही घालतो आणि बायका सगळ्या साज शृंगार करत असतात बघा। भांगामध्ये कुंकू भरणं आणि टिकली, सगळंच लिपस्टिक, हे सगळं साज शृंगार करत असतो आपण, दागिने वगैरे। त्याचप्रमाणे आपण साडीला सगळ्यात जास्त महत्त्व देत असतो। साडी ही कोणत्या कलरची घालायची, तर वेगवेगळ्या कलरच्या साड्या ह्या बायका घालत असतात। आणि संक्रांतीला ओढ ही फक्त साड्यांचीच असते बघा। पण आपल्याला काय करायचं आहे की जरी संक्रांतीला काळा कलर चालत असला तरी बघा, आपल्याला शक्यतो काळा कलर हा घालायचा नाही। कुठेही सांगतात बघा, देवाच्या पूजेमध्ये आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा काळा कलर हा आपल्याला वर्जच सांगितलेला आहे। काळा कलर आपल्याला अजिबात चालत नाही। त्याच्यामुळे आपल्याला काळा कलर पूजेच्या वेळेस घालायचा नाही आहे। शक्यतो तुम्ही तो वर्ज करण्याचाच प्रयत्न करा मैत्रिणींनो, कारण काळा कलर हा शक्यतो घालतच नाही। जरी चालत असेल म्हणतात तर तुम्ही तो नंतर घालायला पाहिजे बघा। आमच्याकडे हे काळा कलर आम्ही कोणत्याच पूजेला घालत नाही, संक्रांतीला सुद्धा घालत नाही। हा, तुमच्याकडे जर प्रथा असेल तर तुम्ही तो कलर घालू शकता, परंतु शक्यतो काळा कलर हा पूजेमध्ये चालत नसल्यामुळे तो तुम्ही अवॉइडच करायचा आहे, वर्जच करायचा आहे, तो घालायचा नाही आहे बघा। गावाकडे किंवा आपल्याकडे अजूनही पद्धती आहे की काळा कलर आपण हा वर्जच मानलेला आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्याला काळ्या कलरच्या तुम्ही मॅचिंग बांगड्या घालणार असाल तर त्यासुद्धा तुम्ही घालायच्या नाही आहे। आता शक्यतो बघा, शुभ रंग हे सगळ्यात जास्त शुभ रंग कोणता असेल तर तो आहे हिरवा। आता बघा, जेव्हा आपलं लग्न जमतं तेव्हा आपण पहिली ओटी भरल्या जाते तेव्हा पण आपण बघा, आपण सवाष्णीला हिरवाच रंग घेतो, हिरवा चुडा भरतो। हा सर्वात शुभ रंग हिरवा आहे। आणि बघा, जेव्हा आपलं डोहाळे जेवण होतं तेव्हा सुद्धा आपण हिरवा बांगड्या आणि हिरवाच कलरची साडीही घेतली जाते। त्याच्यामुळे हिरवा हा रंग सर्वात पवित्र असा रंग आहे मैत्रिणींनो। आणि हा पवित्र रंगच आपल्याला ह्या दिवशी शक्यतो घालायचा आहे। सवाष्णीचं ते लेणं आहे, शुभ रंग आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला हा सर्वात शुभ रंग हिरवा आहे। त्याच्यानंतर तुम्ही लाल कलरही घालू शकता बघा। आणि जेवढे लाईट कलर आहे तेवढे तुम्ही पिंक कलरची घालू शकता, हिरव्या कलरची घालू शकता, केशरी कलरची घालू शकता बघा। ह्या कलरच्या तुम्ही साड्या ह्या तुम्ही घालू शकता संक्रांतीला। परंतु ज्याच्यामध्ये काळपटपणा जास्त येईल, डार्क रंगाच्या साड्या जर असेल बघा, कारण की डार्क निळ्या असेल, डार्क रेड असेल तर त्याच्यामध्ये काळपटपणा हा उठून दिसतो, तर अशा साड्या आपल्याला अजिबात संक्रांतीला घालायच्या नाही आहे। जरी संक्रांतीला चालत आहे असं म्हणत असेल बघा, शेवटी तुमच्याकडची पद्धत कशी आहे ती बघा। परंतु शक्यतो आमच्याकडे किंवा कुणाकडेही पूजेमध्ये मी काळा घातलेला बघितलेलं नाही आहे, वर्जच आहे ते काळा रंग। म्हणून अशा डार्क रंगाच्या साड्यासुद्धा आपल्याला वर्जच करायच्या आहे। आणि शक्यतो तुम्ही बघा, हिरव्या बांगड्या ह्या घालायलाच पाहिजे हातामध्ये बघा। एरवी तर आपल्याला आता बांगड्या काही खूप पक्क्या येतात असे नाही। आता एरवी कामाच्या ह्याच्यामध्ये लहान मुलं असतात, त्या अंगावर पडतात, खेळतात, आपल्याला त्यांना घ्यावं लागतं। आणि त्या बांगड्या कुचक्या असल्यामुळे आपण काय करतो की त्या घालत नाही, आपण एक एक बांगडी पितळेची वगैरे घालतो, तर बेंटेक्सची वगैरे। तर तशा बांगड्या आपण एरवी तुम्ही घाला समजू शकता, परंतु जर सण आले तर सणांना आपल्याला हिरव्या कलरच्या बांगड्या ह्या घालायच्या आहे। आणि हिरव्या बांगड्यांना अतिशय मान आहे। आणि ह्या सणांच्या वेळेस आपल्याला हिरवा चुडा जो आहे सवाष्णीचा आपल्याला बघा 6 का होत नाही, परंतु नवीन ह्या बांगड्या आपल्याला संक्रांतीला भरायच्याच आहे। गावाकडे बघा अजून सुद्धा पद्धती आहे की तिथे कासाराकडे बांगड्या भरण्यासाठी बायकांची अक्षरशः रांग लागते। त्यांच्या हातामध्ये इतक्या मोठ्या बांगड्या असतात, तरीही त्या संक्रांतीला
त्या बांगड्या काढून नवीन बांगड्या भरत असतात. इतका मान संक्रांतीला बांगड्या भरण्याचा आहे आणि तो आपला हक्कसुद्धा आहे आणि ते सवाष्णीचं लेणं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ना हिरव्या कलरच्या बांगड्या ह्या 6 का होत नाही, परंतु भरायच्याच आहे. आणि बघा, नंतर तुम्ही भले त्या काढून ठेवा किंवा 2-2 हातात ठेवा, बाकीचे काढून ठेवा, परंतु हिरवा चुडा आपल्याला घालायचाच आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही लाल कलरचे पण घालू शकतात, परंतु सगळ्यात शुभ हा हिरवा रंग आहे. आणि डार्क कलरच्या शक्यतो तुम्ही घालायचं टाळा, म्हणजे काळपटपणा ज्याच्यामध्ये असं जाणवेल तशा प्रकारच्या तुम्ही साड्या आणि बांगड्या घालायचं टाळायचं आहे. आणि बघा, आता संक्रांत ही कधी कधी आपल्या मनात येते की ही अशुभ आहे की काय. असं काही नाही, संक्रांत ही अशुभ नसते. नाहीतर आपल्याला काय वाटतं की कोणाचं वाईट झालं असेल तर आपण काय म्हणतो की बघा त्याच्यावरती संक्रांत आली तर म्हणून असं झालं की काय. तर असं काही नसतं मैत्रिणींनो, संक्रांत ही अशुभ नसते. आता संक्रांत ही शुभच असते आणि शुभ कार्य आपण म्हणजे त्या दिवशी वाण आणि दान हे कामं आपण करत असतो, इतकंच त्याला महत्त्व आहे. त्याच्यामुळे हे शुभच आहे, अशुभ असं काही मनात आणायचं नाही. संक्रांती ही अशुभ कधीच नसते. बघा, हां, देवी येते, देवीने काय घातलेलं आहे. आता देवी ही दरवर्षी बघा हे जे त्यांचे वस्त्र असतात ते वेगवेगळ्या कलरचे घातलेले असतात, दागिने वेगवेगळ्या कलरचे घातलेले असतात आणि त्यांनी हातामध्ये प्राशन करण्यासाठी काहीतरी घेतलेलं असतं, शस्त्र असतं. तर त्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या असतात, हे खरं आहे. आणि त्या दरवर्षी बदलतसुद्धा असतात. संक्रांत ही अशुभ त्याच्यासाठी अशुभ नाही आहे, ती शुभ आहे. फक्त देवीने जे जे घातलेलं आहे ते आपल्याला घालायचं नाही आहे. आणि त्या वस्तू महाग होणार आहे असं त्याचं संकेत असतो. त्याच्यामुळे आपल्याला तेवढं वर्ज्य करायचं आहे. यावर्षी बघा, तुम्हाला मागच्या व्हिडिओमधून सांगितलंच की पिवळा रंग हा वर्ज्य सांगितलेला आहे ह्यावर्षी. तर आपल्याला पिवळ्या कलरची साडी आणि पिवळ्या कलरच्या बांगड्या वगैरे अजिबात भरायच्या नाही आहे. तेवढा बघा, त्या वर्षी जो तो कलर सांगितलेला असेल तो कलर आपल्याला वर्ज्य करायचा आहे. तो अजिबात आपल्याला कलर घालायचा नाही आहे. आणि काही नाही होत. एक वर्षी आपल्याला सांगितलं, हां, तुम्हाला जर नंतर हळदी कुंकाच्या जेव्हा तुम्ही हळदी कुंकू कराल, बघा आपलं रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू चालू असतं. तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाला दुसरीकडे जात असाल किंवा स्वतःच्या घरी करत असाल तर त्यावेळेस तुम्ही त्या रंग परिधान केला तर चालतं. परंतु मेन संक्रांतीच्या दिवशी जेव्हा आपण पूजा म्हणजे ओसायला जातो, सुगड पूजन करतो, त्यावेळेस मात्र आपल्याला देवीने घातलेले ते जे कलरचे वस्त्र आहे ते वर्ज्य करायचे असतात. आणि ह्यावर्षी पिवळा कलर आपल्याला माहिती आहे की तो वर्ज्य केलेला आहे, घातलेला आहे देवीने, म्हणून आपल्याला तो वर्ज्य करायचा आहे. एरवी तुम्ही हळदी कुंकाच्या वेळेस तो पिवळा कलर घालू शकता आणि काळा कलरही तुम्हाला घालायचा तर तुम्ही नंतर घालू शकता. परंतु बघा, सवाष्णीचं लेणं हे काळं नसतंच, म्हणून शक्यतो काळा कलर तुम्ही वर्ज्यच करायचा आहे. आणि आपल्याला लाल रंग, हिरवा रंग आणि केशरी रंग, पिंक कलर, तर ह्या रंग आपल्याला शुभ रंग असे आहेत आणि हे रंग आपल्याला परिधान करायचे आहे. लाईट शेडवाले कलर जेवढे पण आहे तेवढे पिवळा सोडून बाकी तुम्ही कलर ह्यावेळेस परिधान करू शकता आणि तसेच परिधान करायचे आहे. बघा, हे कलरसुद्धा आपल्यावरती परिणाम करत असतात, आपल्या डोळ्यांवरती परिणाम करतात, आपल्या तब्येतीवर परिणाम करतात. म्हणून कलरला सुद्धा तितकंच महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला लाईट कलरचे जेवढे आपण कलर वापरू तितके सुंदर असे दिसत असतात. आणि बघा, सर्व कार्यांमध्ये ज्याला मान आहे तो आहे हिरवा कलर. म्हणून शक्यतो तुम्ही हिरवा कलर घालण्याचा प्रयत्न करा, नाही तर पिवळा सोडून आणि काळा सोडून आणि डार्क रंगाचे, काळपट रंगाचे साड्या सोडून बाकीच्या साड्या तुम्ही लाईट कलरच्या परिधान करायच्या आहेत, तर आपल्याला वापरायचे आहे. आणि ते बघा, आपल्यासाठी शुभ असे रंग असतात आणि त्याच्यावर आपल्याला नक्कीच आपला परिणाम होत असतो. म्हणून हे आपल्याला ऐकायचं आहे आणि आपल्याला ते कलर अवॉइड करायचे आहे. बघा, कोणत्याही शास्त्रामध्ये जर काही गोष्टी सांगितलेल्या असेल तर त्याच्यामागे नक्कीच काहीतरी धार्मिक कारण तर असतात, परंतु वैज्ञानिक कारणंसुद्धा त्यामागे असतात. एवढे दोन्ही कारणं त्यामागे लावलेले असतात माता भगिनींनो, म्हणून हे सांगितलेलं असतं. आणि आपल्याला बघा, पटलं तर आपण धार्मिक कारण मानायचं, नाही पटलं तर वैज्ञानिक कारण मानायचं. परंतु हे कारणं मानून आपल्याला आपल्या तब्येतीसाठी आणि आपल्या भविष्यासाठी बघा
ज्योतिषशास्त्रात सुद्धा या कलरला वगैरे खूप महत्त्व असतं. त्याच्यामुळे हे असं सगळं समजून घेऊन सांगितलेलं असतं. त्याच्यामुळेच आपल्याला हे कलर वर्ज्य करायचे आहेत आणि जे शुभ रंग आहेत तेच आपल्याला परिधान करायचे आहे. तुम्हाला बघा व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.